शकतात. आता माझं स्वतःचं उदाहरण सांगते. सरांचा क्लास इथला, मी तिकडे राहते. आता सरांचं फक्त मी न्यूजपेपर दररोज वाचायचे इंटरव्ह्यूच्या तयारी किंवा त्याच्या आधी देखील. सरांचं कॉर्नरला एक आलं होतं की इंटरव्ह्यूचे मॉक सेशन्स. मी इमिजिएट कॉल डायल केला आणि सरांची आणि माझी ओळख जवळजवळ 1.5 वर्षापासून आहे. म्हणजे मी नायब तहसीलदार झाले होते तेव्हा देखील मी सरांकडे इंटरव्ह्यूचं मार्गदर्शन घेतलं होतं. आता उपजिल्हाधिकारीच्या पदाच्या वेळेस देखील मी मार्गदर्शन घेतलं होतं आणि मी सरांकडे कुठलीच फीस दिलेली नाही आजपर्यंत कधीच. म्हणजे काय सांगायचं आहे की तुमच्याकडे जर प्रामाणिक जिद्द असेल ना तर तुम्हाला खूप लोक ह्या मार्गावर चांगली भेटत जातात आणि ही चांगली लोक तुम्हाला त्या यशाच्या मार्गाकडे नेत जातात. त्यामुळे तुमच्यामध्ये स्वतः ती बर्निंग इन्स्टिंक्ट आणा. समाजातील चांगले लोक तुम्हाला भेटतच जाणार आहेत. एक समाजामध्ये निगेटिव्ह साईड आहे तर ब्राईट साईड पण आहे. नेहमी त्या ब्राईट साईडकडेच बघा आणि प्रत्येकाला खूप मोठे स्वप्न पहा. माझं देखील जरी मी आता उपजिल्हाधिकारी झाले असेल तरी आता एक नवीन UPSCचा प्रवास सुरू होतो. त्यामुळे प्रत्येक जणांनी जे तुमचं ठरवलेलं आहे ते ड्रीम पोस्ट अचीव करण्यापर्यंत तुम्ही प्रचंड मेहनत करा आणि आयुष्यामध्ये कष्टही कोणालाच चुकलेले नाही आहेत. सरांनी मला इथे बोलवलं, बोलण्याची संधी दिली, या सर्वांसाठी मी सरांची खूप आभारी आहे आणि तुम्हाला सर्वांना तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.